जळगाव जिल्ह्यात वाढत्या उष्णतेचा पाहता या ठिकाणी प्रशासन अलर्ट मोडवर आलेला आहे। उष्माघाती कक्ष मुक्ताईनगरमध्ये उभारण्यात आलेला आहे। सुसज्ज उष्माघाती कक्ष या ठिकाणी आहे। आपण पाहतोय की ऑक्सिजन असो किंवा विविध जे रुग्णांसाठी लागण्यासाठी अत्यावश्यक उपाययोजना या ठिकाणी प्रशासनाने आवाहन केलेलं आहे। त्यानिमित्त या ठिकाणी प्रशासनाचे वैद्यकीय अधिकारी आहेत। नेमकं उष्माघाती कक्ष उभारण्यात आलेला आहे। काय सांगाल, काय तुम्हाला आवाहन करण्यात आलेलं आहे प्रशासनाच्या वतीने? आता सध्या उष्माघाताचे रुग्ण वाढण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे। सर्वांना ठाऊक आहे की जवळजवळ 46 डिग्रीच्या वरती सध्या तापमान पोहोचत आहे आणि त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने माननीय जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर स्वप्नील सांगळे साहेब, त्याचप्रमाणे डॉक्टर आकाश चौधरी साहेब, डॉक्टर सुपे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व तसेच इतर सर्व कर्मचारी यांच्या सहकार्याने उपजिल्हा रुग्णालय मुक्ताईनगर येथे उष्माघाताच्या कक्षाची आम्ही निर्मिती केलेली आहे। या कक्षामध्ये आपल्याला जे गोष्टी आवश्यक आहे त्यानुसार ECG मशीन, त्याचप्रमाणे IV सलाईन्स, थंड IV सलाईन, आईस पॅक्स व इतर जे आवश्यक सामुग्री आणि औषधे लागतात, जसे की उष्माघाताची जे मेन लक्षणं असतात त्याच्यामध्ये चक्कर येणे, त्यानंतर अचानक पायाच्या पेटक्या म्हणजे स्नायूंची जखडण होणे, त्याचप्रमाणे चक्कर येऊन पडणे, बेशुद्ध होणे, याप्रमाणे नंतर तापमान जवळजवळ 105 डिग्री सेंटीग्रेडच्या वर जाणे, अशा तऱ्हेचे अनेक लक्षणे ह्या आपल्याला आढळून येतात। व तसे रुग्ण आल्यावरती आपण ताबडतोब अशा रुग्णांना थंड हवेच्या म्हणजे आपल्या उष्माघाता कक्षामध्ये ॲडमिट केल्यानंतर त्यांना थोडे आवश्यक तेवढे कपडे काढल्यावरती मानेवरती बगला चक्कर येत आहे किंवा मानसिक म्हणजे त्याला म्हणतो आपण समजत नाही असं अवस्थेमध्ये येतात काही रुग्ण, अशांना आपण ताबडतोब उपचार करून पुढील व्यवस्था त्यांची करतो। महत्त्वाचं म्हणजे डोक्यावरती टोपी किंवा रुमाल गुंडाळूनच बाहेर पडणे अत्यंत आवश्यक आहे। आपण पाहतोय की मुक्ताईनगरमध्ये सुसज्ज असं उष्माघात कक्ष उभारण्यात आलेला आहे। AC युक्त हे उष्माघाती कक्ष वाढत्या उष्णतेचा फटका बसू नये यासाठी प्रशासन हे अलर्ट मोडवर आलेलं आहे। त्यामुळे मुक्ताईनगर येथे उष्माघाती कक्षाच्या निमित्त या ठिकाणी प्रशासकीय हे देखील वैद्यकीय विभाग देखील अलर्ट मोडवर आल्याचं दिसतंय। TVN मराठी, मुक्ताईनगर, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।